नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनिल अभ्यंकर यांच्या शेजारणीचं वादळ या विनोदी कथासंग्रहातली कथा लग्नाची पैज, अर्थात ॲलेक्सानी बायकोचा शोध. मकरंद आणि मनालीची चांगली मैत्री होती. मकरंद म्हणजे आपला मक्या, सधन घरातला. त्यांचा रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय असल्यानं मक्याला नोकरी करायची गरज नव्हती. मनालीचं मक्यावर प्रेम होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मक्याच्या आईला मनाली सून म्हणून पसंत होती, पण मक्याला एखादी मॉडर्न मुलगी बायको म्हणून हवी होती. तो मनालीला फक्त मैत्रीण समजायचा. एक दिवस मनाली मक्याच्या घरी येते. मक्या तू काय ठरवलेस? माझे आई बाबा माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधतायत. अगं मग ही चांगलीच गोष्ट आहे. मक्या, आगाऊपणा करू नकोस. मी फक्त तुझ्यासोबतच लग्न करणार. अगं पण मला तुझ्याबरोबर नाही ना लग्न करायचं. तू माझी चांगली मैत्रीण आहेस बास. का रे? माझ्यात काय कमतरता आहे? मी तुला आवडत नाही? नाही, तू चांगली आहेस, पण फक्त मैत्रीण म्हणून. मी तुझ्यापेक्षा जास्त स्मार्ट मॉडर्न मुलीशी लग्न करणार आहे. हे बघ मक्या, मी तुला दुसऱ्या मुलीशी लग्न करूच देणार नाही. का पण? कारण माझ्यापेक्षा स्मार्ट मुलगी तुला मिळणारच नाही मक्या. हे बघ मनाली, लागली पैज. आता तर 1 महिन्याच्या आत तुझ्यापेक्षा जास्त स्मार्ट मुलगी शोधतो आणि तिच्याशी लग्नच करतो. बघा मक्या, मग लागली पैज. 1 महिन्याच्या आत तू माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट मुलगी शोधू शकला नाहीस तर माझ्याबरोबर तुला लग्न करायला लागेल. आहे कबूल? बोल बोल बोल. हो हो हो, मला कबूल आहे. पण अशी वेळच येणार नाही मनाली. मी जिंकणारच ही पैज. बघू ना, बघू. तुझ्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे मक्या. बस, आता पैज लागली आहे ना, हुशारकी मारू नकोस. दुसऱ्या दिवशी मक्याची आई मक्याला विचारते, अरे बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालं आहे. लग्नाचं ठरवायला हवं आहे तुझ्या. आई, अगं काय एवढी घाई आहे? म्हणजे काय? तू काय म्हातारपणी लग्न करणार आहेस का? आई, अगं एखादी मुलगी आवडली तर पाहिजे ना. का? मनाली तर चांगली मुलगी आहे, मला ती आवडते. तुला नाही आवडत? नाही गं, तशी ती चांगली आहे, पण मला एखादी स्मार्ट मुलगी बायको म्हणून हवी आहे. म्हणून मला मनाली नको आहे. मक्या, त्या स्मार्ट मुलीचं काही लोणचं घालायचं आहे का? मनालीसारखी सुंदर समजूतदार सून हवी आहे मला. अरे तुमच्या दोघांचा जोडासुद्धा छान दिसतो रे. आई, घाई करू नको गं, मला थोडा वेळ दे ना. हे बघ मक्या, हे स्मार्ट मुलीचं खूळ तुझ्या डोक्यात कोणी घातलं कोण जाणे. ठीक आहे, मी 1 महिना थांबीन. तोपर्यंत तू एखादी स्मार्ट मुलगी नाही शोधू शकलास तर मी तुझं मनालीबरोबर लग्न लावून देणार. हो चालेल, पण आई अशी वेळ येणारच नाही आहे. मनालीपेक्षा स्मार्ट मुलगी मला मिळणारच. बघू ना, बघू काय होतं आहे बघू. मक्या विचार करायला लागतो की आता काय करायचं. तो त्याच्या मित्राला परागला फोन करतो. हॅलो पराग, अरे मागे तू म्हणाला होता ना की US असं एक मशीन निघालं आहे की त्याला आपण जे काम सांगू ते काम ते आपल्यासाठी करतं. मनाली मक्याकडे यायला निघालेली असते. ती दारात असताना हे संभाषण तिच्या कानावर पडतं. असं म्हणजे या मक्याचं काहीतरी प्लॅनिंग चाललेलं दिसतं आहे. ठीक आहे, ऐकूयात गुपचूप. अरे मक्या, त्या मशीनला ना ॲलेक्सा म्हणतात. पण तुला कुठलं काम त्या ॲलेक्साकडून करून घ्यायचं आहे? अरे काय सांगू पराग तुला, माझी आई माझ्या लग्नासाठी खूप मागे लागली आहे रे. अरे मग चांगलं आहे ना, पण तुझं लग्न मनालीशी ठरलं आहे ना. नाही पराग, हे बघ, असं काही फायनल ठरलेलं नव्हतं. आई मागे लागली आहे मनालीबरोबर लग्न कर म्हणून, पण मला नाही करायचं मनालीबरोबर लग्न. का रे बाबा, काही प्रॉब्लेम? हे बघ, मला मनालीपेक्षा स्मार्ट मुलगी हवी आहे बायको म्हणून.
त्यासाठी मला तुझ्या त्या ॲलेक्साची मदत पाहिजे. अरे वा, मक्या, तू मला सोडून ॲलेक्साच्या मदतीने दुसरी मुलगी शोधणार आहेस होय? ठीक आहे, आत येऊन खडसावते चांगली. पण नको, या मक्याचं आणि परागचं सगळं बोलणं इथे थांबून ऐकावं. मग ठरवूयात या मक्याला कसा धडा शिकवायचा. हे बघ मक्या, माझ्या माहितीप्रमाणे ॲलेक्सा फक्त घरकामाचं काम करते. तुझ्या लग्नाच्या बाबतीत ती तुला काय मदत करणार आहे? अरे ॲलेक्सा गुगलवर सर्च करून स्मार्ट मुलींची माहिती तर पुरवू शकेल का नाही? हां, तेवढं होईल तुझं काम. बस, मग माझं काम पत्ते होईल. तू लवकरात लवकर मला ते ॲलेक्सा मशीन पाठव बाबा. ठीक आहे मक्या, 2 दिवसांनी ॲलेक्सा तुझ्याकडे येईल. ऑल द बेस्ट मित्रा. असं आहे काय? मक्या ॲलेक्साच्या मदतीनं स्मार्ट मुलगी शोधणार आहे. याचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे. गौरी मक्याला न भेटता तिथून निघून गेली. 2 दिवसांनंतर ॲमेझॉननं ॲलेक्सा मशीन मक्याच्या घरी आलं. मशीनचं फिटिंग झाल्यावर मक्याने आईला आवाज दिला. आई, अगं बाहेर ये, हे बघ ॲलेक्सा मशीन आली आहे. अगं बाई बाई बाई, ही एवढीशी मशीन आपल्या काय कामाची रे? आणि काय नाव म्हणालंस हिचं? अगं आई, ही फार कामाची मशीन आहे. याला ॲलेक्सा म्हणतात. काय म्हणालंस नाव? ॲलेक्सा. जाऊ दे, तू हिला आपली गुगल मावशी म्हणत जा. फार गुणाची आहे. आई बघा, आता तुला या मशीनचे चमत्कारच दाखवतो. ॲलेक्सा, घरातले लाईट घालव. घरातले लाईट जातात. ॲलेक्सा, परत घरातले लाईट चालू कर. लाईट परत लागतात. अगं बाई, हा तर भुताटकीचा प्रकार वाटतोय. नाही गाई, हे भुताटकी नाही आहे. आपण जे सांगू ना ते हे मशीन ऐकतं. बरं ॲलेक्सा, आईला एखादं मराठी भजन म्हणून दाखव बरं. ॲलेक्सा लगेच भजन चालू करतं. मक्या, बंद कर रे बाबा ते. बघावं ते नवलच आहे बाई. बरं याला मी कुठल्या नावाने हाक मारू? आई, तुला ॲलेक्सा हे नाव कठीण वाटतंय ना, म्हणून म्हणालो तू तिला सरळ गुगल मावशी म्हण. छे रे, ही कसली आली मावशी? मला तर ही भूतनी वाटते, भूतनी. आणि या भूतनीच्या मदतीने तू बायको शोधणार आहेस? कसं काय ते? अगं आई, या गुगल मावशीकडे ढीगभर स्मार्ट मुलींची माहिती असणार. मी ऑर्डर सोडली की चांगली बायको शोधून देण्यात ही मला मदत करणार. परमेश्वरा, आता हेच बघायचं शिल्लक राहिलं रे बाबा. मक्या, मला विश्वास बसत नाही आहे की ही मशीन तुझ्यासाठी चांगली बायको शोधणार. तरी समज मशीननी पाठवलेली मुलगी चांगली सून नाही निघाली, तर मला मनालीसारख्या गुणी बायकोला तू गमावलंस याची खंत वाटत राहील रे. हे बघ आई, असं काही होणार नाही. अगं जग पुढे गेलं आहे. नवीन नवीन शोधांमुळे सगळी कामं सोपी झाली आहेत. बघ बाबा मक्या, तुला हवं ते कर, पण सुनेची पारख मात्र मी स्वतः करणार. आई, अगं उद्याच एकापेक्षा एक सरस आणि स्मार्ट मुली तुझ्यासमोर हजर करतो. बरं आई, आत्ता मी जरा बाहेर जाऊन येतो. जा जा बाबा. पण मक्या, मनालीसारखी सुरेख पोरगी नाही रे नाकारू देणार मी तुला. मी ना तिला इथे येण्यासाठी निरोपच पाठवते आता. मक्याच्या आईचा निरोप मिळताच मनाली मक्याच्या घरी येते. काकू, एवढं तातडीने का बोलवलं मला? काही विशेष? बरं झालं गं पोरी तू आलीस. अगं या मक्याने काहीतरी खूळ डोक्यात घेतलं आहे गं. आता तो मशीननी त्याच्यासाठी बायको शोधणार आहे. त्यासाठी त्याने ती मशीन विकत पण घेतली आहे. काय नाव आहे त्याचं? काकू, त्या मशीनला ॲलेक्सा असं म्हणतात. तुम्ही त्याला काही म्हणत असाल, मी तिला भूतणी म्हणते. जे काम सांगतो ते काम ती करते म्हणे. अजबच आहे बाई सगळं. मी परवा मक्याजवळ लग्नाचा विषय काढला तर तो म्हणाला हे काम मशीन करेल. म्हणाली त्यांनी 1 महिन्याची मुदत घेतली आहे माझ्याकडनं मुलगी शोधण्यासाठी. यात त्याला अपयश आलं तर तो मी सांगीन त्या मुलीशी लग्न करणार आहे. म्हणाली तुझ्याकडे 1 महिना आहे, त्याचा हा डाव तू उधळून लाव, कारण तूच मला सून म्हणून हवी आहेस. काकू, नका काळजी करू. माझ्यासुद्धा कानावर मक्याचं हे म्हणणं आलं आहे. मी काही सहजासहजी मक्याला माझ्या हातातून निसटू देणार नाही.
मी त्याच्या ॲलेक्सानं बायको निवडायच्या योजनेचा फज्जा उडवणार आहे. कर गं बाई, लवकर काहीतरी कर, माझ्या जीवाला घोर लागलाय. कधी तू सून म्हणून घरात येतेस असं झालंय ग मला. काकू निर्धास्त राहो, तुमच्या मनाप्रमाणे होणार. मीच येणार सून म्हणून तुमच्या घरात. निघते. मनाली घरी येऊन विचार करायला लागली की मी काकूंना वचन तर दिलंय की मी मक्याला ॲलेक्साच्या मदतीनं बायको शोधण्यात परावृत्त करेन, पण कसं, कोणती योजना अंमलात आणावी हे काही सुचत नाही आहे. देवा, काहीतरी मदत कर. जर मक्या ॲलेक्साच्या मदतीनं बायको शोधण्यात यशस्वी झाला तर माझा पत्ता कट होणार आहे. देवा देवा, ए देवा. पृथ्वी तलावर सदैव भ्रमण करणारे नारदजी, त्यांनी हे मनालीचं रडणं ऐकलं. अरे बापरे, ही पोरगी का रडती आहे? हिला एवढं कुठलं दुःख झालं आहे? जाऊन विचारायला हवं. चला बघूयात तरी. नारदजी मनालीजवळ येतात. अगं मुली, नाव काय तुझं? तू का रडती आहेस? कुठलं दुःख आहे तुला? अरे नारदजी, माझं नाव मनाली. अहो, मला की नाही मक्या खूप आवडतो. त्याच्या आईला सुद्धा मी सून म्हणून पसंत आहे. पण मग काय अडचण आहे तुमचं लग्न होण्यात? तुझ्या आईवडिलांचा विरोध आहे का तुमच्या लग्नासाठी? नाही, त्यांचा होकारच आहे. पण मक्याच्या डोक्यात अलेक्साच्या मदतीनं वधू संशोधन करायचं खूळ शिरलंय, त्यामुळे मूर्खपणा आहे हा त्या कोण मक्याचा. मशीननी कुठे बायको शोधता येते का? मी काही मदत करू का? अहो, पण मुनीवर, तुम्ही स्वतः नाही लग्न केलं, मग तुम्ही कशी मला मदत करणार? वधू संशोधनाचा अनुभव आहे कुठे तुमच्याजवळ? अगं बाळ, मी माझ्यासाठी वधू संशोधन केलं नसेल, पण मी स्वर्गलोकात कांद्या पोह्याच्या कार्यक्रमात सहभागी झालोय, त्यामुळे तू त्याची काळजी करू नको. तुझं आणि मक्याचं लग्न होण्यात मी 100% मदत करेन बरं. अरे वा, मग हे फार छान होईल. माझं काम आता होईलच. बरं मनाली, मी तुला कुठल्या प्रकारे मदत करू सांग. नारदजी, अलेक्सा मशीनच्या सहाय्यानं बायको शोधण्याचं मक्याच्या डोक्यातलं खूळ तुम्ही बाहेर काढू शकता का? तथास्तु. आता बघच तू, मी असा काही चमत्कार करीन की मक्याच्या डोक्यातलं हे खूळ बाहेर पडून तो तुझ्याबरोबरच लग्न करेल. मी तुला एक जादूची अंगठी देतो. ती या क्षणापासून तुझं काम होईपर्यंत बोटात ठेवायची आणि मक्याच्या खोली बाहेर थांबायचं. अहो नारदजी, मी मक्याच्या खोली बाहेर थांबली तर काय होणार आहे? कारण मक्या तर ॲलेक्सानी पोरी निवडणार ना. मी सांगतोय ते ऐक मुली. त्याने अलेक्साला एकदा आदेश दिला की मुली नवीन रूपात मक्याच्या घरी येतील. त्यामुळे मक्या जाईल भांबावून आणि तो तुझ्याशी लग्न करायचा निश्चय करेल. अहो पण नारदजी, समजा त्यातलीच एखादी मुलगी मक्याला पसंत पडली तर? मग मी बिन लग्नाची राहीन ना. मनाली, विश्वास ठेव माझ्यावर. मी मॅनेज केलं त्या ॲलेक्सा मशीनला, काळजी करू नको. मक्याशी लग्न करायचं तुझं स्वप्न पूर्ण होणार. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तू मक्याच्या खोलीजवळ अंगठी घालून थांब. मी वचन देतो, तुझं काम मी 100% करणार. नारायण. ठीक आहे नारदजी, आता मला तुमचाच आधार आहे हो. मनाली नारद मुनींनी दिलेली अंगठी बोटात घालून मक्याच्या घराबाहेर उभी असते. तेवढ्यात कानावर मक्याच्या बोलण्याचा आवाज येतो. अलेक्सा, माझ्यासाठी एक समजूतदार आणि स्मार्ट बायकोची माहिती शोध. यस मक्या, आता मी तुला फक्त माहितीच नाही देणार, त्याच्याऐवजी एक सुंदर मुलगी तुझ्या समोर आणून उभी करणार. वाव, व्हेरी स्ट्रेंज अलेक्सा. पण हे कसं शक्य आहे अलेक्सा? मिस्टर मक्या, माझ्यासाठी सगळं शक्य आहे. माझ्यावर शंखार घेऊ नकोस. तू त्या सुंदरीची वाट बघ. थोड्या वेळात ती हजर होईल. ओके. अरे हे तर भारीच आहे, लय भारी. आई बाहेर ये, एक आनंदाची बातमी आहे. काय रे लेकरा, कुठली आनंदाची बातमी?
अगं आई, या ॲलेक्सानं माझ्यासाठी फक्त स्मार्ट बायकोची माहितीच नाही पुरवली, तर त्याही पुढे जाऊन सरळ हिने त्या मुलीला आपल्या समोर हजर करायची योजना राबवली आहे. म्हणजे तुझ्या या भूत मशीननी नक्की काहीतरी भूताटकी केली असणार रे. अगं, ही मशीन आपल्यासाठी खास आहे आई. भूताटकी का करेली? तू थांब, इथेच थांब. थोड्या वेळात तुझी होणारी सून आपल्या घरी येणार आहे. ठीक आहे बाबा, थांबते. थोड्याच वेळात मक्याच्या घराचं दार वाजतं. आलो. मक्या दार उघडतो तर त्याच्यासमोर एक सुंदर फॅशनेबल मुलगी दारात उभी. मक्या तिला बघत राहतो. आयुष्यात त्यांनी इतकी सुंदर स्मार्ट मुलगी बघितलेली नसते. हॅलो मिस्टर, माझ्याकडे एकटक डोळे फाडून फाडून काय बघताय? मुलगी पाहिली नाही का कधी? सॉरी, तसं नाही, पण एवढी सुंदर मुलगी पहिल्यांदाच बघतोय हो. कोण आहात तुम्ही? आमच्या घरी का आलाय तुम्ही? मी मिस्टर मख्याला भेटायला आली आहे. मख्या कुठे आहे? अहो, मीच मख्या आहे. तुम्हाला कोणी पाठवलं? मिस्टर मख्या, किती बिनडोकपणे वागताय. तो मिस्टर ॲलेक्साला रिक्वेस्ट पाठवली ना, म्हणून तर मी आली आहे. वाव, अरे माझं नशीब बलवत्तर दिसतंय. ॲलेक्सा, थँक्यू हां. ए आई, बाहेर ये, बघ कोण आलं आहे. बाय द वे, तुमचं नाव काय? मी स्वापना. खरोखर तुम्हाला बघून मला स्वप्नवतच वाटतंय. आई, अरे मक्या, काय झालं रे बोंबलायला? काय झालंय? आई, अगं बघ, माझ्या स्वप्नातली ही स्वप्ना. ॲलेक्सानी माझी बायको होण्यासाठी हिची निवड केलेली दिसते. मक्या, हवेत उडू नको हां, आपटशील. आई, असं नको ना गं बोलू. आता तरी विश्वास बसला ना तुझा ॲलेक्सावर? हो रे बाबा, पोरगी सुंदर आहे, तरी मला तिला काही प्रश्न विचारले पाहिजेत. काय नाव गे तुझं? माझं नाव स्वप्ना. तुम्ही कोण? मी या मक्याची आई आहे. व्हेरी स्ट्रेंज. मिस्टर मक्या, तुमच्या आई तुमच्याबरोबर राहतात? हो. तुम्हाला काही प्रॉब्लेम? सध्या तरी नाही मक्या, पण एकदा आपलं लग्न झालं की मी यांना आपल्याबरोबर राहू देणार नाही. का बरं? मला डस्टबिन आवडत नाही. यांना बाहेर ठेवावं लागेल. हे मक्या, अरे काय म्हणते तुझी ही स्वप्ना? काही नाही ग, थांब जरा. स्वप्ना, ये बस. तुला काय हवं आहे, चहा का कॉफी? नो, मी फक्त कॉक घेते. आहे का कॉक? आईला, हिचा आवाज मला ओळखीचा का वाटतोय? नाही, काहीतरी गंडलं आहे. हे बघ स्वप्ना, कोक नाही आहे, लिंबू सरबत चालेल का? शी, न्याव, आय डोंट लाईक लेमन ज्यूस. मिस्टर माख्या, तुमचं घर तर अगदी ओल्ड फॅशनचं दिसतं आहे. भावाने, काहीतरी बरळू नको आहे. आमचा हा वाडा 100 वर्षापूर्वीचा आहे बरं. तुला काय गं यात प्रॉब्लेम आहे? असेल, मग मी काय करू? बघा काकू, माझं मक्याबरोबर लग्न झालं तर हा वाडा पाडून नवीन घर बांधायला लावीन मी. बये, अजून लग्नाचं काही ठरलं नाही तर तू वाडा पाडायला आणि मला बाहेर काढायला निघाली? मक्या, अरे हीच का तुझी मशीनवाली आगाऊ पोरगी? हिला हाकलून दे. आई, नको ना एवढं हायपर हो. मला स्वप्नाबरोबर नीट बोलू तर दे. स्वप्ना, तुझं शिक्षण किती झालं आहे? मी MBA आहे. वाव, बघ आई, माझ्या ॲलेक्सानं माझ्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण झालेली बायको शोधली आहे. MBA. आता काळजीच मिटली. अगं, ही स्वप्ना आपल्या व्यवसायात मदत करेल, म्हणजे आपला व्यवसाय एक वेगळी उंची गाठेल यात शंका नाही. मानलं ॲलेक्सा तुला. मिस्टर मक्या, तुम्ही जशी MBA मला समजताय तशातली कुठलीही डिग्री नाही माझ्याकडे. म्हणजे काय? मला काही नीट समजलं नाही. मक्या, मी MBA म्हणजे मी बायको आहे आराम करणारी. व्हॉट? स्वप्ना गं, काय बोलते, स्पष्ट कर. खरं म्हणजे MBAची डिग्री नाहीच आहे माझ्याकडे. याचा अर्थ उघड आहे, मी बायको आहे आराम करणारी. घरातलं कुठलंच काम मी कधी करणार नाही. स्वयंपाक, झाडू पोछा, कपडे धुणं, भांडी घासणं, व्यवसायात मदत करणं नाही जमणार मला. मक्या, या कामासाठी तुला बायका ठेवायला लागतील. अगं स्वप्ना, मग तुझा उपयोग काय? तू करणार काय हे तरी सांग. मी फक्त आराम करणार.
मक्या, असली सून नको आहे मला. सासूबाई, तुमच्या मताची पर्वाच नाही मला. मी मक्याला विचारते, मक्या तुला मी बायको म्हणून पसंत आहे का नाही? तुला मी आवडले का नाही? हे बघ स्वप्ना, तुझं सुंदर रूप मला आवडलं आहे, पण तू फक्त आराम करणारी बायको असशील ना तर मला नको तू. मी तर म्हणतो तू तुझं फक्त आराम करायचं धोरण बदल, मी पटकन तुझ्याशी लग्न करतो. ओ नो, ते शक्य नाही, मी जाते. उगा टाईम वेस्ट झाला माझा आणि तुझ्यामुळे माझं स्वप्नभंग झालं. स्वप्ना, जरा परत विचार कर ना. अहो नो, नो म्हणजे नो. मी माझ्या विचारांशी बांधलेली आहे. ओके, जाते मी. आईला स्वप्नाचा आवाज आदनमधनं ओळखीचा का वाटतोय? कोण असेल ही? मक्या, बघितलं ना तुझ्या त्या भूत मशीनचे प्रताप? कसली आगाऊ पोरगी पाठवली रे. माझा ऐक मक्या, मशीननी बायको शोधायचा खूळ काढून टाक डोक्यातनं. अरे मनाली चांगली आहे. आई, यावेळी अलेक्साचं चुकलं असेल. मला एकदा परत प्रयत्न करू दे, मिळेल बहुतेक चांगली पोरगी. मक्या, ही तुला शेवटची संधी आहे. यावेळी चांगली मुलगी आली नाही तर मी मनालीला या घरात सून म्हणून घेणार. कर तू प्रयत्न, मी चालले. अलेक्सा, अगं स्वप्नासारखी आराम करणारी बायको नको आहे ग मला. दुसरी मुलगी पाठव. ओके मक्या, थांब, मी शोधते, दुसरी मुलगी पाठवते. इकडे मनाली मक्याच्या घराजवळ थांबलेली असताना नारद मुनी आवाज देतात. काय मनाली, आली की नाही मजा? माझ्या अंगठीच्या चमत्कारामुळे ती स्वप्ना माघारी गेली का नाही? अहो खरंच की. पण मुनीवर मला एक समजलं नाही, स्वप्ना यायच्या आधी मी थोडा वेळ कुठे बेपत्ता झाले होते? ते माझं सिक्रेट आहे, ते नंतर तुला कळेल. आता तू तयार राहा. मक्यानी एलेक्साला दुसरी मुलगी पाठवायला सांगितलंय. अगं एलेक्सा, अजून ती दुसरी स्मार्ट मुलगी आली नाही. अहो मक्या, थांब रे, एवढा उतावळेपणा का करतो? येते बघ, दार उघड, ती आली आहे. दार वाजल्यामुळे आलो म्हणत मक्या दार उघडतो तर दारात त्याला तोकडे कपडे घातलेली सुंदर आणि टचटचीत मुलगी उभी दिसते. तिने तिच्या अंगावर मारलेल्या मादक स्प्रेच्या वासानं मक्याला धुंदी चढते. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, वेलकम वेलकम. मिस्टर मक्या, तुम्हीच का? मी उर्वशी. मीच मक्या. मिस उर्वशी, तुम्ही तर नावाप्रमाणे स्वर्गातल्या अप्सरा वाटताय मला. मक्या, मला नुसतं डोळे फाडून बघणार का? आत येऊ का मी? या ना या, सॉरी बसा इथे, मी आईला बोलवतो. आई, अगं बाहेर ये. अलेक्साने एक सुंदर स्मार्ट मुलगी तुझी सून होण्यासाठी पाठवली आहे. आले रे आले मक्या. मक्या, अरे तुला काही लाज लज्जा? इतके तोकडे कपडे घालणारी पोरगी तू सून म्हणून आणणार आहेस घरात? नाही नाही आई, तसं नाही आहे. या उर्वशीने एखाद्या वेळेला आजच असे कपडे घातले असतील. मी विचारतो ना तिला. उर्वशी, तू नेहमी असेच कपडे घालतेस का गं? येस, मी नेहमी असेच कपडे घालते. आय डोंट लाईक ती साडी आणि पंजाबी ड्रेस आला. म्हणजे समजा आपलं लग्न झालं तर असले कपडे घालणं माझ्या आईला आवडणार नाही गं. मिस्टर मक्या, तुमच्या आईच्या आवडीचा प्रश्न आलाच कुठे? लग्नानंतर आपण त्यांच्याबरोबर राहणारच नाही. बघ मक्या, ही पोरगी मला हाकलायला निघाली आहे. अरे पुढे जाऊन काय करेल देव जाणे. सासूबाई, मी तुम्हाला कशाला हाकलू? अहो ते तर मी आणि मक्याच तुमच्यापासून वेगळे राहणार. मक्या काय ऐकते मी? हे असली थेरं चालणार नाही का? या तुझ्या भूत मशीनना असल्या पोरी पाठवल्या. आई, काहीतरी घोटाळा वाटतोय. उर्वशी, तू तर उच्च शिक्षित वाटतेस, पण असले कसले विचार ग तुझे? काय शिकलीस ग तू? मी डबल MBA आहे. MBHDA आणि MBFA हे माझे विषय. हे कुठले विषय काढले आता? मी बायको आहे हॉटेलिंग आणि डान्सची आवड असणारी, आणि मी बायको आहे फक्त फिरणारी. मी डान्सचे प्रोग्राम करते, त्यासाठी मी सतत फिरते, हॉटेलात जाते. पण हे लग्नानंतर कसं चालणार? तुम्हाला हे थांबवायला लागेल, कारण माझा व्यवसाय आहे. नव्हते शक्य नाही. डान्स माझं करिअर आहे, हॉटेलिंग फिरणं माझी आवड आहे. यात नो तडजोड, ते मी चालूच ठेवणार. पण उर्वशी, अगं तुझं अशी फिरत बसली तर घरच्या कामाचं काय? त्यासाठी बायका ठेवा काम करणाऱ्या. मक्या, तू या उर्वशीचा नाद सोड. असली सून पसंत नाही आहे मला. आई, मी बोलतो जरा उर्वशीशी.
हे बघ उर्वशी, तू मला आवडली आहेस, पण घरकाम कर ना तू. आणि हां, तुझा डान्सचा क्लास इथेच चालू कर. मग यात तुझे विचार बुरसटलेले आहेत. तुला बायको नको, तुला एखादी मोलकरीण पाहिजे. ए टवळे, आता जा इथनं. असली अवलक्षणी सून नकोच आहे मला. म्हातारे, मलाही तुझी सून होण्यात इंटरेस्टच नाही आहे. तुम्ही एखादी मोलकरीण ठेवा. जाते मी, गरज नाही. उर्वशी थांब ना प्लीज. तुझा आवाज ओळखीचा वाटतोय, कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, कळत नाही पण. मग क्या तुझी नाटकं बाज झाली आहे. तुझ्या भूत मशीननं असल्या मूर्ख पोरी पाठवल्या. थांब, आता मी मनालीला निरोप पाठवते. आई परत एकदाच विचारतो ग एक्सेलाला. मग क्या चालणार नाही. तुझं आणि घराचं वाटोळं करणारी सून नको आहे मला. अरे माझी मनाली फार गुणी पोरगी आहे. हे बघ, झाला एवढा तमाशा पुरे. त्या भूत मशीननी स्वप्ना उर्वशीपेक्षा वाईट मुलगी पाठवली तर. आई अगं, खरं आहे म्हणणं तुझं. जाऊ दे, चल बोलव मनालीला. मग क्या चला, तुला उशिरा का होईना चांगली अक्कल आली हे खरं. इकडे मनालीच्या समोर नारद मुनी प्रकट होतात. मनाली बाळा, तुझं काम झालं बरं. थोड्याच वेळात मक्याच्या घरनं निरोप येईल. आणि मुख्य म्हणजे मक्यासुद्धा लग्नाला तयार झाला आहे तुझ्याबरोबर. अरे वा नारद मुनी, हा मोठा चमत्कार झाला. मग मक्याच्या त्या ॲलेक्सा मशीनवाल्या मुलींचं काय? अगं, मक्याच्या आईने त्यांना सरळ रिजेक्ट करून टाकलं. आणि त्यासाठी तर मी तुला जादुई अंगठी दिली होती घालायला. वाव. पण मुनीवर मला एक विचारायचं आहे की मी 2 वेळा काही काळासाठी कुठे अंतर्धान पावले होते? अगं म्हणाली, अंगठी घातल्यावर तूच वेषांतर करून स्वप्ना आणि उर्वशी बनून मक्याच्या घरी गेली होतीस. त्यामुळे त्यांचं बोलणं वागणं ऐकून मक्याचा झाला भ्रमनिरास आणि तो तुझ्याबरोबर बोहल्यावर चढायला तयार झाला. मानलं नारदजी तुम्हाला. फार मोठं काम केलं तुम्ही. आभार तुमचे मानू कसे? त्यात कसले आले आभार. फक्त जाताना माझ्या अंगठ्या परत देऊन जा. नारदजी, हे सिक्रेट मक्याला सांगू? लगेच नाही, लग्न झाल्यानंतर 1 दिवस सांग. तुमचे उपकार या जन्मात नाही विसरणार. यशस्वी भव नारायण. मक्या आणि मनालीचं थाटात लग्न होतं. एका रात्री मनाली मक्याला विचारते, मक्या, आपलं लग्न व्हायच्या आधी तुला भेटायला ॲलेक्सानी पाठवलेल्या त्या MBA मुली तुला आवडल्या नाहीत? मनाली, तुला हे कसं काय माहिती? तू काय पाळत ठेवायचीस का काय घरावर माझ्या? अरे मक्या, त्या दोन्ही मुली मीच होते. नारद मुनींनी मला दिलेल्या अंगठीमुळे ते घडलं. मनाली, तू माझी आणि माझ्या आईची फसवणूक करून आमच्या घरात आली आहेस हा? हे चुकीचं आहे का नाही? मक्या, तुझ्या आईला हे सगळं माहिती होतं. अरे मक्या, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करत होते. पण तू ॲलेक्सानं बायको शोधायला निघाला. मग मी नारदजींच्या मदतीने तुझ्या त्या योजनेचा फज्जा केला. बरोबर केलं का नाही मी? नाही, तू हे योग्य नाही केलं. हे फसवणूक केली तू माझी. मक्या, आता शांत हो. आय लव्ह यू टू मच. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात की नाही, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. चल झोपू आता. ही लग्नाची पैस मीच जिंकली, लक्षात ठेव. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अनिल अभ्यंकर लिखित लग्नाची पैज, अर्थात ॲलेक्सानं बायकोचा शोध ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ह्या कथेचा व्हिडिओ शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.